आपण या मोर्चासाठी सर्वच पक्षांना निवेदन दिलेलं, बहुजन विकास आघाडीच्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना देखील निवेदन दिलं। मला आशा होती की ते देखील या मोर्चामध्ये सामील होतील, कारण पत्रकार म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय। खरं तर पत्रकाराचं काम आहे का मोर्चा काढणं? परंतु कुठेतरी असं मला वाटतंय की कोण जर हा विषय हाताळत नसेल, गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी बनवण्यासाठी आम्ही नालासोपारा स्थानकाजवळ गेलो। नालासोपारा स्थानकाजवळ जी काही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली, ती परिस्थिती अशी होती की तिथे बांगलादेशी फेरीवाले आहेत। कोण आहेत? मग बांगलादेशी फेरीवाल्यांसाठी स्थानिक फेरीवाल्यांना तुम्ही वेटीस धरता, हे पण चुकीचं आहे। स्थानिक फेरीवाले जे 50-50 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ते काम करतायत, ते कधीच काटा मारत नाहीत, उलट किलो मागे थोडासा ग्राम जास्त देतात की नाही? मग त्यांच्यामुळे कुठेतरी यांना त्रास होतोय। हे वारंवार प्रशासनाला दाखवून देखील या सगळ्या संदर्भात आपण पालघरचे खासदार हेमंत विष्णू सावराजी त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांनी त्यांच्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला। आमदार राजनजी नाईक त्यांनी देखील काम करण्याचा प्रयत्न केला। महापौर आजीवजी पाटील त्यांनी देखील काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी सगळ्यांनाच फसवतात। अक्षरशः ते तोंडावरती गोड बोलतात आणि मागून या फेरीवाल्यांकडनं हप्ते घेतात। आता मूळ मुद्दा मी तुम्हाला सांगतो, याच्यावरती माझा अभ्यास सुरू आहे, म्हणून हा मोर्चा काढण्याचं कारण आहे। याचं मूळ कारण असं आहे की 15,500 फेरीवाले ताई किती साली होते? 15,400 किती साली होते? 2014, 2015, 2016 आणि आता महानगरपालिकेने सांगण्याप्रमाणे 2017 सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे। तोच आकडा आहे का? आकडा तोच आहे का? आकडा तोच आहे, 15। बरोबर आहे। आता निलेश चौधरी जे आहेत का इथे आजूबाजूला? निलेशजी जरा पुढे आहे ना, कारण जिथे हे सगळं गोल चालतो हा प्रभाग तुमचा आणि तुम्ही स्थायी समितीचे सदस्य। एक मिनिट विषय असा आहे की आपण विरोधी पक्ष नेते आहात पाटील साहेब। खरं तर आज या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलण्याचं कारण असं की तुम्ही इकडे, आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजवतोय। तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुम्हाला सांगण्यामागचं कारण असं आहे की आता फेरीवाले 15,500 2017ला पण होते, 2020ला पण होते आणि आज 2026ला पण तेवढेच आहे। परंतु मूळ आकडा जर पाहिला तर 70,000च्या वरती हे फेरीवाले। याचा अर्थ 15,000 जर सोडलेत तर हे 65,000 आलेत कुठून? म्हणजे 55,000 आले कुठून? म्हणजे 55,000चा हिशोबच नाहीये। पावतीचे पैसे किती घेतले जातात? 120 रुपये। आता हे जीएसटी भरणारे आहेत का? यांच्या बँकेत अकाउंट पण नाहीये। जर यांच्या बँकेत अकाउंटच नाही तर यांची जीएसटी कशाला घेत आहे? अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी सगळ्या पक्षाच्या लोकांना निवेदन करतो की आपण सगळ्यांनी समोर यावं। भाजपचे लोक इथे आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विवेक पवार या पुढे या। विवेक पवारजी, मिलिंद वैद्यजी, नरेश वैद्यजी, विवेक पवार किंवा सागर सालुंके, उबाटा, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हितेंद्र पाटील सध्या ना इथे या, कारण असं वाटायला नको की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन। प्रफुल्ल ठाकूर साहेब या त्याच्यामध्ये महानगरपालिकेने एक मिनिट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी कुठे आहेत? नरेश वैद्यजी आता होते इथेच। विवेक पवार, शेरुवातजी या, हे तुम्ही तर वसईचा कणा आहे, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि जोरात बोला, इन्कलाब जिंदाबाद। अनधिकृत फेरीवाले वसई विरार, अनधिकृत फेरीवाले हटाव, त्याचबरोबर फेरीवाल्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, रोजगार आमच्या हक्काचा, भूमिपुत्र फेरीवाल्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे, भूमिपुत्र फेरीवाल्यांकडे हप्ते घेणे बंद करा। आयुक्त हमसे डरता है, आयुक्त हमसे डरता है, आयुक्ताचं करायचं काय? राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करणं बंद करा। मी सगळ्यात पहिला हा तर विषय 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यावेळेला मी मनसेमध्ये होतो, हितेंद्र पाटील साहेब
तेव्हा आपण हा मुद्दा छेडला होता. प्रफुल्ल ठाकूर साहेब, आपण सगळ्यांनी प्रतिनिधित्व केलं होता. सगळ्यांनी फक्त 2च मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करा, कारण आपल्याला अधिकाऱ्यांना बोलून हे करायचं. 2च मिनिटं प्रफुल्ल साहेब. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.